चॅनल विद्यास लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे शनिवार, तर सकाळ झाली आमची जरा लेटच आणि त्याच्यानंतर नाश्तासुद्धा आमचा झाला आहे करून. मिस्टर गेले माझ्या ऑफिसला आणि आता मी आणि माझ्या दोन पोरी नेहमीसारखे आम्ही घरात टाईमपास करतो आहे. टाईमपास करून झाल्यानंतर आता घरात कामं करायला घेतले. सर्वात पहिला नेत्रा गेलेली भाजी आणायला. आज गवाराची भाजी करायचा विचार आहे माझं, पण फ्रीज उघडल्यावर समजलं त्या दिवशी चवलीची भाजी केलेली ना ती आहे थोडी, तर ती आता दुपारच्या जेवणाला होईल म्हणून गवारची भाजी साईडला ठेवली आहे. नेत्रा बघते, बोलते मी एवढी मेहनत करून आणली आहे भाजी आणि आता मम्मी असं कसं सांगते. मग ते खरंच सांगते, कारण ती आहे ती भाजी ती संपून दे. सांबार आणि सांबारच करायचं आहे, कारण काल रात्री नेत्राने भात घातलेला तो तसाच आहे. तो आता मी दुपारला खाऊ. काल मी गेलेले होते डीमार्टला सामान घ्यायला, तर डीमार्टला सामान बघा मी सर्व असं काढलं आहे. तर हा सामान एवढूसा दिसतोय ना, त्या सामानाचं मी रिसिट म्हणायला गेलो तर 7,000चं सामान आहे. हा वाटतो तरी काय, याला डीमार्टला जायचं म्हटलं ना ते ती वस्तू दिसते ती घेते, पण नंतर बिलिंग वर जातो ना तेव्हा विचार येतो, अरे देवा आपण एवढा सामान भरला. सामान आणलेला आहे, तर हा सामान आता जागेवर ठेवून देईल. त्या ठिकाणी ठेवायचं ते ठेवून घेईल. आणि फायनली डीमार्टमधून ही झाडू घेऊन आली आहे बघा मी, आणि ही झाडू ना मला खरंच खूप आवडली म्हणून मी घेऊन सामान ठेवून देते. आणि आमची योगिनी मॅडम काय टी व्ही बघता. उद्या तुमची परीक्षा आहे. उद्या योगिनीची परीक्षा आहे डान्स क्लासची. कॉलगेट पण थोडी संपायला आली ही, तर एक्स्ट्रा आता आणलेली कॉलगेट ही नवीन नेला बोली कॉलगेट टाक तू त्याच्यामध्ये. आणि आधीची कॉलगेट ही बघा, आता ह्याच्यात 1-2 दिवस कदाचित ही चालेल कॉलगेट. ह्याच्यात हाय एवढी, ती मी चालवेलच आता मला समजलं, कारण खाली होती ना इथे तर मला एवढं दिसलं नाही. आणि हे ब्रश आमचे आता सांगते कसे कसे कोणाचे. हां तर चला, हा ब्रश म्हणायला गेलं तर माझ्या मिस्टरांचा आहे, पप्पाचा. हाय योगिनी मॅडमचा. हा सहसा लवकर खराब होत नाही, कारण ते दात व्यवस्थित घासत नाही, हसते ते. आणि हा माझा, हा माझा आहे तो. आता मी हल्लीच काढला नवीनच, एकच होता उरलेला तो मी, माझा खराब झाला म्हणून हा काढला. चला मित्रा मॅडमचा, तर बघा हा कसा दिसतोय. आणि ना ती खूप दिवस बोलत होती, मम्मी पप्पा मला ब्रश पाहिजे, कारण माझा ब्रश खरंच खूप खराब झालाय. आणि हा हिचा एका हप्त्यातच असा वाकडा तुकडा होता आणि किती बेकार दिसतो बघा हा ब्रश. आणि आता हा नवीन ब्रश तिने घेतलाय. आता हा काही दिवसांनी हा पण असा दिसेल, असा दिसेल. चला, यो नेत्राचा जुना ब्रश होता ना तो फेकून देणार आम्ही. पण मी तुम्हाला सांगते, सर्वात जास्ती ब्रश आमच्या चौघांमध्ये ना नेत्रा मॅडमचा खराब लवकरच्या लवकर होतो आहे ना. आणि सर्वात जास्ती लवकरच्या लवकर ब्रश योगिनीचा होत नाही. योगिनीचं होत नाही, नेत्राचं होतं. नेत्र तुला काय बोलायचं आहे, तुझ्या ब्रश दात घासते त्या विषयावर, ब्रश विषय काय बोलायचं आहे. काही नाही मम्मी, मला शब्द नाही आहे ते बोलायला. अशी एक गंमत झाली. कॉलगेट आणि साबण विबण ठेवायच्या वेळी तर मी चला तुम्हाला सांगते, कारण जास्ती ब्रश पहिला हिच्या पप्पाचा खराब व्हायचा, आता ती नंबर लावते ब्रश खराब करण्यामध्ये. म्हणजे दात कुठल्या पद्धतीत कशी घासते ती तिलाच समजत नाही. तर चला फायनली जेवण झालं आहे, फक्त सांबार बनवलं मी, बाकी काय. सांबार खूप महिन्यानंतर आज सांबार बनवलं आहे. काही नाही, ह्याच्यामध्ये तुरीची डाळ आहे ना ती शिजवायची, आणि सांबार मसाला, कांदा, टॅमॅटो, अद्रक लसूणची पेस्टची फोडणी देऊन हे सांबार मसाला झाला आहे रेडी. ठेवून ओके. चला या तुम्ही पण जेवायला. सांबार आणि भात काय. स्वच्छ करून झालं आहे किचन. आणि त्याच्यावर हा तोरण लावणार आहे, तो मी काढून ठेवलेला होता, आता लावते हा तोरण. कारण का उद्या आहे अक्षय तृतीया आणि तो खूप छान दिवस आहे. तर मी चला मी आजपासूनच तयारी करते, कारण माझा आधीचा तोरण आहे दरवाजावर, तो मला काढायचा आहे, म्हणजे तो स्वच्छ करायचा आहे, धुवायचा आहे, तो मी हा लावून टाकते छानपैकी.
तर चला आता घरातले सर्व कामं झाले आणि आता पितोय आम्ही चाय. तर काय योगिनी मॅडमचा त्याच्यामध्ये कव्हर लाव आणि तुझं नाव असं लिहितो लेबल खाली. लावा. हाय ना आपल्याकडे, हाय हाय. मी जातो खाली, चल हे बघा, बघून येतो काय पोझिशन आहे. याचं पुस्तक आहे ते घेऊन जायचं, त्याला कव्हर लावायचं होतं, त्याचं लावून घेतलं तुझ्या पप्पाने. आणि माझे मिस्टर चालले. कुठे चालला हो तुम्ही? जिंकायला. मॅच खेळायला. ट्रॉफी आणता मला बाबा ट्रॉफी. तुम्ही उशा आणलेल्या तर दाखवा जरा बघूया. इथे टाका. काहीतरी घेऊन आला बाबा माझा नवरा. काय रे हे बघा आमच्या ना उशा एकदम हे झालेले होते. दाखव ग उशा आपल्या त्या जुन्या. फायनली उशा घेऊन आले माझे मिस्टर. आणि ही बघा ह्या उशा घेऊन, ह्या आमच्या बघा उशा कशा झालेल्या, एकदम नरम झाल्या. आणि ह्या पण आता काही महिन्यानंतर तशा होतील काय ग नेत्रा, आहे ना? तर ह्या उशा किती रुपयाच्या आणल्या हो तुम्ही? 1000च्या 4 उशा घेऊन आले. आणि आमच्या आधीचे पण 1000चे 4 आहे. दाखव ग त्या. आले त्याला वर्ष झालं ना. या बघा ह्या आधीच्या उशा पण आमच्या 1000च्या 4च आहे. चार्जिंगला लावलाय मी. आता ह्या उशा आम्ही फेकून देणार आणि ह्या नवीन कोऱ्या उशा त्याला कवर घालणार आहे. या अशा उशा घेऊन आले मिस्टर. मिस्टर ऑल द बेस्ट. पुरा रात्रभर तू मॅच खेळणार आज. आणि उद्या सकाळी जायचं योगिनीला घेऊन. पप्पा ऐक ना, थांब. बायकोची पप्पी घे विजयी होशी. तरी कुठं या. हट. अगं अगं तिला कापता पण येत नाही नेत्राला. खातात ते कुठे जातं ग तुमचं? जंगली आहे. जंगली तू जंगली आहे. आताच का 4 उशा हे कर. हो बघ या उशा हे कर. हे आता हे काढते तिनं लावलेले. याला लाल टाकून टाकून तुझी याला नरम कर. हे बघ होल. पप्पाने आणल्या उशा तुझ्या. बाबू कैची आहे आपल्याकडे. हे घे, एक एक काढ ग आधी. ही उशी दाखव आपली. तुझी सर्वात सेमच आहे उशा. तुझी नाही. माझी काय. ही तुझी आहे. हे बघ, उशीचा कापूस बघा कसा झालाय. हा बघ कसा जिंकलाय. झालाय. आता नेत्र ह्या उशीचा मशीनला कपडे घाल. कपडे कवर घालते. या उशा धुवायला काय नाही, पण त्याचा कापूस एक होईल. मी ट्राय करणार आहे पण ह्या धुवून बघूया. पण ह्याच्या काय उशा हे होतील नेत्रा. आता असेच होतील थोडे दिवस. लाल अरे तुझी लवकर हे करशील, तुझी लाल जास्त पडते. आणि ह्या उशा आमच्या अशा, ह्या उशा नेत्र तशाच ठेव. आपण धुवूया, बघूया हे सर्व जातं काय. एरियलमध्ये भिजून ट्राय करायला काय आहे. हो आता सुंदर वाटतात ग. अरे वा. आता आज खूप वर्षानंतर राज उघडलाय की मशीन मध्ये धुवले गेले. राज उघडला बोलते. म्हणजे मशीन मध्ये धुतल्या जातणार आणि मग ते हाताने धुवून ते आणखी डेड बॉडीची अजून डेड बॉडी बनणार. बरं मग तू आता हाताने धुव्या नको काय धुवू. मशीन मध्ये. नाही नको एक्सपेरिमेंट आता नको करू. मला भूक लागली आणि झोपायचंय. मला पण भूक लागली. ते बोल बघा कशी थैली हे करते. अगं ते कापायचं ते कापल्या नाही तुम्ही व्यवस्थित आणि हाताने हे करते. अरे बाबा बाबू बाबू